हे काय कणसाचे दाणे उकडवून घेतलेले आहेत, स्वीट कॉर्न. आपण सँडविच, स्वीट कॉर्न सँडविच करतो आहोत. हे सगळं चॉपिंग केलंय मी सगळं. पण आपल्याला इकडे अद्रक लसूण पेस्ट आहे, ही लसूण पेस्ट. हे आहे आपलं बटर, त्याच्यामध्ये थोडंसं नमक टाकलंय आणि मला थोडासा घरेलू स्वाद आणि थोडं पौष्टिक. शांत बसा की तिकडे, व्हिडिओ करायलोय. थोडं लसणाचं हे टाकलंय, चॉपिंग केलेलं टाकलंय. आणि मम्मी म्हणते की कढीपत्ता खायचा असतो, त्यामुळे आम्ही थोडासा हा खूप असा बारीकवाला चॉपिंग केलेला कढीपत्ता असा करतो, जेणेकरून तो पोटात जाईल. तर हे पूर्ण मी असं हे करून घेणार आहे. तर हे पूर्ण मिक्स कर. मी त्यानं टोमॅटो खूप छान बारीक चिरलाय. सो आय एम सो हॅपी. ही शिमला मिर्च तुम्हाला इकडे दिसते. त्याच्यानंतर कांदा बारीक चिरलेला, चॉपिंग केलेला कांदा इकडेच ठेव. चालू लाईट लावलीस मी तर 3. याच्यावरती नमक चवीनुसार. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी घरी बनवलेला आहे तो थोडासा, जसं की आपण चाट मसाला यूज करतो, मी थोडा माझा बनवलेला घरी मॅजिक मसाला यूज करते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरी कोल्हापुरी जरा तिखट मसाला, कारण माझी एक टेस्ट आहे. त्यामुळे थोडंसं तिखट टाकतेच, जेणेकरून थोडी आपली टेस्ट आली की थोडं आपल्या घरात कधी खाल्ल्याचं फील येतो. हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला आवडणार चिली फ्लेक्स. आता हे एवढं नंतर नाजूक तर मी करणार नाहीये. सो तर मी खूप सारे चिली फ्लेक्स, कारण सगळेच तिखट खातात घरातले, मी जरा जास्त खाते. तर हे चिली फ्लेक्स हे मला आवडतं का कोणाच ठाऊक. हे आता मिक्स करून घ्यायचं आहे भारीपैकी. तर थोडा वेळ लागेल. आता हे छान मी मिक्स केलेलं आहे. त्याच्यावरती आपण हे करणार आहे, काय म्हणतात, रोस्ट करणार आहे. चीज ओपन करते आणि हे बॅटर आपण केलेलं आहे, जे आपण ब्राऊन ब्रेड, मला ॲक्च्युली मल्टीग्रेन आवडतात. सो ब्राऊन ब्रेड आणलं, मला मल्टीग्रेन तर मिळालं नाही, त्यामुळे आता ब्राऊन ब्रेड. हा कडक पाव मला बिलकुल आवडत नाही, चहात बुडवून खायला आवडतो. पण आता सध्या आपण 4 पाव घेतले. तर आपण आता हे जे बॅटर बनवलेलं आहे ते सुरुवातीला व्यवस्थित पद्धतीने लावून घ्यायचं. असं मला खूप आवडतं ॲक्च्युली, हे जास्त बटर लावायला आणि खायला पण 1 साइडेडच लावायचं. तर मी 2 ब्रेडला लावते हे. ॲक्च्युली त्याने एक वेगळी टेस्ट येते. ॲक्च्युली याला पण चिली फ्लेक्स टाकायचं आहे, पण मला ह्याच्यामध्ये घातलेलं खूप आवडतं, त्याचा एक फ्लेवर क्रिएट होतो. त्यामुळे सो ह्याच्यावरती आपण जे तयार केलेलं स्वीट कॉर्न्स आहे, मला याच्यात आवाकडू पण टाकलेलं आवडतं. पण आता आवाकडू इकडे व्यवस्थित कोल्हापुरात मिळत नाहीत. परवा दिवशी आणले तर तिथं सगळे काळे काळे पडले. तर हे व्यवस्थित भरपूर घातलेलं मला आवडतं ॲक्च्युली. सो तर हे आपण किसलेलं चीज सेट करायला, मला हे कॉर्नर्स सेट करायला आवडतं. कारण बऱ्याचदा आपण सँडविच खात असताना कॉर्नर्सला काही नसतं, तर मला असं वाटतं पहिला बाईट आहे तो आपण कॉर्नरनी घेतो. तर मला असं कॉर्नर खूप सेट करायला आवडतं ॲक्च्युली. तर आता आपण वरती कोटिंगसाठी आपण करतोय, तर त्यालाही जास्त नाही पण थोडंसं लावून आपण इकडे सेट करणार आहे. तर ॲज इट इज कॉर्नर्स. आणि नंतर हे असं जर रेडी झालेलं आहे पॅक करून, स्मिताच्या भाषेत पॅकम पॅक केलेलं आहे. आता आपलं पॅन गरम झालं आहे, तर त्याच्यासाठी आपण वेगळं बटर. तर फक्त एवढा फक्त फिरवायचं आहे, ॲक्च्युली जास्त बटर. या बटरवर मी आता सेट करते.
तर वन साइड झालेली आहे, तर मला आय एम स्कॅर्ड लिटल बिट. सो हे मला तसं ॲज इट मला बटर खूप आवडतं, सो मी एक्स्ट्रा बटर त्याच्यात पडलं. तर हे व्यवस्थित बाईट खाता आले पाहिजे, त्यासाठीचा विषय करायला लागले इकडे. हे काढून घेऊ. मला एक्स्ट्रा बेक केलेले आवडतात, होपफुली तुम्हालाही आवडत असतील एक्स्ट्रा बेक केलेले. गरम लागते. मस्त वाटतं. मी बनवलं म्हणून नाही, छान लागतं. कसं लागते फक्त सांग. कसं लागतं? छान लागतं. खायच्या आधी छान लागतं. तर खाल्लं छान. हे सुंदर लागते. हे जर प्लेट भारी बनवलं. चांगलं लागतं. कसं लागते बंधू? कसं लागते? भुक्कड.